नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपण या व्हिडिओच्या मालिकेच्या अंतर्गत वर्ग समीकरणांचा अभ्यास करीत आहोत। या वर्ग समीकरणांमध्ये सराव संच 2.5 मध्ये जो उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग या व्हिडिओच्या अंतर्गत मी कव्हर करणार आहे। उदाहरण क्रमांक 5 आपल्या सराव संच 2.5 मध्ये असं दिलेलं आहे की x वर्ग वजा k वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 हे जे वर्ग समीकरण आहे या वर्ग समीकरणांमध्ये मुळांची बेरीज म्हणजे मुळांची बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे। तर k ची किंमत शोधून काढा। या समीकरणामध्ये जो k आहे त्या k ची किंमत आपल्याला शोधून काढायची आहे। अशा प्रकारचं हे उदाहरण आहे। तर पहिल्यांदा आपण दिलेले जे समीकरण आहे ते मांडूया। या ठिकाणी x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 अशा प्रकारचं हे वर्ग समीकरण आपल्याला दिलेलं आहे। आता हे वर्ग समीकरणामध्ये हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे आणि हे पूर्णच्या पूर्ण जे आहे k अधिक 3 हे तिसरं पद आहे। म्हणजे आपण या ठिकाणी याची तुलना करूया। कोणाशी तुलना करूया? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू आता आपण याच्याशी जर आपण आता तुलना केली तर आपल्याला a b c च्या किमती मिळतील। मग a ची किंमत शोधूया। म्हणून a बरोबर 1, a ची किंमत इथं 1 आहे। b ची किंमत या ठिकाणी होणार आहे ऋण 4k आणि c ची किंमत होणार आहे k अधिक 3। अशा प्रकारे आपण a b आणि c च्या किमती या दिलेल्या समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून शोधून काढलेल्या आहे। यानंतर आता आपण मानूया की अल्फा आणि बीटा या समीकरणांची मुळे आहे। अल्फा आणि बीटा ही मुळे आहेत, वर्ग समीकरणांची मुळे आहेत असं आपण या ठिकाणी मानूया, आहेत असे मानू। आता या ठिकाणी मांडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अल्फा आणि बीटा म्हणजे त्या मुळांची बेरीज आणि सहगुणक याच्यातील सहसंबंध आपल्याला माहिती आहे। तर ती किंमत आहे ऋण b छेदस्थानी a। किंमत टाकूया आता। ऋण चिन्ह हे सूत्रातलं आहे आणि b ची किंमत आहे ऋण 4k, ती कंसात लिहिली आहे। छेदस्थानी a ची किंमत आहे 1। अगोदर ऋण चिन्ह आहे आणि आतमध्ये सुद्धा ऋण चिन्ह आहे म्हणून हे धन होईल, म्हणजे 4k छेदस्थानी 1 येईल। त्यालाच आपण 4k फक्त लिहिणार आहे, छेदस्थानी 1 नाही लिहिलं तरी चालेल। याला आपण म्हणूया समीकरण नंबर 1 किंवा या ठिकाणी पहिलं विधान। त्याचप्रमाणे आपल्याला अल्फा आणि बीटा यांचा गुणाकार आणि सहगुणक यामध्ये सुद्धा संबंध माहिती आहे, तो आहे त्या ठिकाणी c छेदस्थानी a। माझा c ची किंमत किती आहे? तर c ची किंमत आहे k अधिक 3, ती टाकूया k अधिक 3 छेदस्थानी a ची किंमत आहे 1। याला सोपं रूप दिलं तर तुम्हाला किंमत मिळेल k अधिक 3। समीकरण नंबर 2 किंवा विधान नंबर 2 असं आपण याला म्हणू शकतो। परंतु आपल्याला त्यांनी असं दिलेलं आहे की इथं असं म्हटलंय त्यांनी आपल्याला की मुळांची बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे। परंतु मुळांची बेरीज गुणाकाराच्या दुप्पट आहे असं आपल्याला दिलेलं आहे। परंतु दिलेल्या माहितीनुसार जी दिलेली माहिती आहे त्या दिलेल्या माहितीनुसार आपल्याला एक विधान करता येईल। या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार की मुळांची जी बेरीज आहे ती गुणाकाराच्या दुप्पट आहे। गुणाकार म्हणजेच अल्फा गुणिले बीटा हे आपल्याला दिलेलं आहे। त्याला आपण समीकरण नंबर 3 असं नाव देऊया। उदाहरणात दिले आपल्याला मुळांची बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे, त्याच्यानुसार आता आपण केलेलं आहे। आता आपण समीकरण 1, 2 आणि 3 याच्यामधल्या ज्या किमती आहेत 1 आणि 2 मधल्या समीकरण 1, 2 ह्या समीकरण नंबर 3 मध्ये ठेवूया। म्हणजे या 3 समीकरणावरून आपल्याला आता अल्फा अधिक बीटाची किंमत आपली आली होती 4k। अल्फा अधिक बीटाची किंमत आली होती 4k, ती मांडली आहे। हे 2 या ठिकाणचे मांडले गुणिले अल्फा गुणिले बीटाची किंमत आलेली आहे k, ती किंमत आलेली आहे k अधिक 3, ती कंसात आपण अशा पद्धतीने मांडू शकतो। आता याला सोपं रूप द्यायचं आणि मग k ची किंमत आपल्याला सहजासहजी मिळेल। 4k या बाजूचे बरोबर 2 ने गुणूया 2k अधिक 2 ने या 3 ला सुद्धा गुणावं लागेल म्हणजे तो 6 होईल।
आता या 2k चं पक्षांतर इकडे करा, म्हणून 4k वजा 2k बरोबर 6. 4k वजा 2k म्हणून उत्तर येणार आहे 2k बरोबर 6. आता या 2 चं पक्षांतर करूयात आपण इकडे, म्हणून k बरोबर 6 छेदस्थानी 2. 6 छेदस्थानी 2 म्हणजेच k ची किंमत आली आपल्याला 3. या 2 ने या 6 ला भाग जातो, म्हणजेच k ची किंमत आली 3. म्हणून आपण आता उत्तर मांडूया. म्हणून k ची किंमत 3 आहे. जे आपल्याला विचारलं होतं k ची किंमत काढा, तर k ची किंमत 3 आहे असं आपण या ठिकाणी उत्तर लिहू शकतो. अतिशय सोपं उदाहरण आहे. बोर्डाला बऱ्याचदा विचारायची शक्यता असते किंवा विचारलेलं सुद्धा आहे. तर या सराव संच 2.5 मधील पुढील उदाहरण आहे की अल्फा आणि बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणांची मुळे आहेत. तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घन च्या किमती काढा. परीक्षेमध्ये तुम्हाला या दोन पैकी काहीतरी एकच विचारतील. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची किंमत काढा किंवा अल्फा घन अधिक बीटा घन ची किंमत काढा. दोन पैकी एक विचारतील. तर आपण या ठिकाणी सोडवताना मात्र दोन्ही सोडून घेऊया. आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे ते समीकरण असं आहे y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. मग हे जे वर्ग समीकरण दिलेलं आहे याची आपण तुलना करूया आणि याची ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 अशी तुलना करून abc च्या किमती काढून घेऊया. याची तुलना केल्यानंतर आपल्याला a ची किंमत म्हणजे a ची किंमत मिळेल या ठिकाणी a बरोबर 1, b ची किंमत मिळेल -2 आणि c ची किंमत मिळेल त्या ठिकाणी -7. हे आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने तुलना करून आपण त्यांची किंमत शोधून काढू शकतो. अशा प्रकारची उदाहरण आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये घेतलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. आता a b c च्या किमती काढून झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अल्फा आणि बीटा या दोघांची जी बेरीज आहे, मुळांची जी बेरीज आहे आणि हे जे सहगुणक आहे या सहगुणकामधील सहसंबंध जो आहे तो आपल्याला माहिती आहे. तो सहसंबंध आहे वजा b छेदस्थानी 1. म्हणजे मुळे आणि वाटल्याच्या ठिकाणी आपण म्हणूया की या ठिकाणी सहसंबंध आहे हा या दोघांमधला सहसंबंध आहे. कोणाकोणामधला सहसंबंध आहे हा? तर दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे, त्यांची बेरीज आणि त्यांचे सहगुणक यांचा तो सहसंबंध आहे. अल्फा अधिक बीटाची किंमत काढूया. अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b ची किंमत आहे -2 ती कंसात ठेवली छेदस्थानी a ची किंमत आहे 1 बरोबर. हा ऋण आहे आणि आतमध्ये सुद्धा ऋण आहे म्हणजे 2 किंमत होईल. 2 छेदस्थानी 1 म्हणजे 2 तुम्हाला किंमत मिळेल. अल्फा अधिक बीटाची किंमत मिळेल तुम्हाला 2. वाटल्यास इथं आपण असं लिहूया अल्फा अधिक बीटा बरोबर 2. आता आपण अल्फा गुणिले बीटाची किंमत काढूया. अल्फा गुणिले बीटा बरोबर त्याच्यातील सहसंबंध आहे c छेदस्थानी a. c ची किंमत बघूया. ती आहे -7 आणि a ची किंमत आहे 1. -7 छेदस्थानी 1 म्हणजे याचा अर्थ -7 ही किंमत मिळेल. थोडक्यामध्ये अल्फा आणि बीटा यांच्या गुणाकाराची किंमत तुम्हाला मिळालेली आहे -7. अशा प्रकारे आपल्याला हे जे दोन किमती आहेत महत्त्वाच्या, ह्या दोन किमती पहिल्यांदा काढून घ्यायच्या आहेत. त्याला चौकट या ठिकाणी आपण करूया कारण त्याचा उपयोग आपल्याला पुढे हे अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना होणार आहे. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची किंमत काढायची असेल तरी आपल्याला इथपर्यंतची कृती करावीच लागेल आणि आपल्याला अल्फा घन अधिक बीटा घन ची किंमत काढा असं म्हटलं असेल तरी सुद्धा ही किंमत आपल्याला काढावीच लागणार आहे. म्हणजे दोन्ही प्रकारची उदाहरणं सोडवताना ही जी पायरी आहे दोघांमध्ये सारखीच आहे, सामायिक आहे. आता आपण पहिल्यांदा अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची किंमत आपल्याला विचारली आहे त्याप्रमाणे आपण काढूया. आपल्याला माहिती आहे की सूत्र आपल्याला काय माहिती आहे? सूत्र a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक b अधिक 2ab अधिक b चा वर्ग. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. याला आपण विस्तार सूत्र असं म्हणतो. हे सूत्र आहे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आता आपण a आणि b च्या जागी अल्फा आणि बीटा टाकूया. फक्त अल्फा अधिक बीटाचा वर्ग कंसाचा वर्ग काय होईल मग? a चा वर्ग म्हणजे अल्फाचा वर्ग अधिक 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा अधिक बीटाचा वर्ग होईल. म्हणजे आपण काय केलं? a आणि b च्या जागी अल्फा आणि बीटा वापरलेली आहेत अक्षर, बाकी काही बदल नाही केलेला. आता आपल्याला
विचारलं होतं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची किंमत काढा. हे जे 2 अल्फा अधिक बीटा हे या बाजूला नकोय, म्हणून आपण याचं पक्षांतर इकडे करूया. म्हणजे कसं होईल बघा, कंसामध्ये अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग बरोबर वजा 2 अल्फा गुणिले बीटा बरोबर इथं शिल्लक राहिलं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. आता ही किंमत ही ही जी उजवी बाजू आहे ती डाव्या बाजूला लिहूया. म्हणजेच अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर हे पक्षांतर या बाजूला करूया. फक्त बाजूंची आदला बदल करतोय मी. म्हणजेच होणार आहे कंसामध्ये अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा गुणिले बीटा. झालं. आता आपण अल्फा अधिक बीटाची किंमत काढली होती 2 आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढली होती ऋण 7. त्या किमती तर ठेवूया. बरोबर अल्फा अधिक बीटाची किंमत आहे 2 कंसाचा वर्ग वजा 2 कंसामध्ये अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे ती ऋण 7 लिहिणार आहे मी. ऋण 7 काढली होती किंमत ऋण 7 लिहिणार आहे. सोपं रूप देऊया. 2 चा वर्ग 4. आता या ठिकाणी हे ऋण 2 आहेत आणि याला ऋण 7 ने गुणतोय म्हणजे गुणाकार धन येईल. 7 × 14 आणि या दोघांची बेरीज मांडूया. दोघांची बेरीज या ठिकाणी आली 18. म्हणजेच अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग ची किंमत आलेली आहे 18. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येऊ शकते. परीक्षेमध्ये जर तुम्हाला फक्त अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गचं विचारलं असेल तर आपण एवढं पूर्ण मांडायचं आहे. आता आपण बघूया की अल्फा घन अधिक बीटा घन विचारला असेल तर कशा प्रकारे करायचं आहे. ही एवढी कृती आपण सामायिकच ठेवणार आहे. फक्त इथं सूत्र बदलवणार आहे. ते सूत्र कशा प्रकारचं आहे ते बघा. आता विस्तार सूत्र बघूया आता कशा प्रकारे आहे. ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. अशा प्रकारचं हे सूत्र आहे. याला आपण म्हणूया सूत्र. आपण विस्तार सूत्रे इयत्ता 8वी मध्ये अभ्यासलेली आहेत. त्या विस्तार सूत्रामधलंच हे एक सूत्र आहे. ए आणि बी च्या ऐवजी आता आपण अल्फा आणि बीटा हे अक्षर वापरणार आहोत. कंसामध्ये लिहूया अल्फा अधिक बीटा कंसाचा घन बरोबर अल्फा घन अधिक 3 अल्फा वर्ग बीटा अधिक 3 अल्फा बीटाचा वर्ग अधिक बीटाचा घन. म्हणजे आपण काय केलं, फक्त अल्फा आणि बीटा हे अक्षर वापरून ते सूत्र पुन्हा लिहिलेलं आहे. आता ही जी मधली पायरी आहे, मधली या ठिकाणचं जे दोन पदे आहेत त्या दोन पदांना आपण थोडंसं सोपं रूप द्यायचा प्रयत्न करूया. या मधल्या 2 पदांमधून इथं 3 आहे, इथं 3 आहे. म्हणजे काय कॉमन घेता येईल त्याचा विचार करतोय आपण. 3 तर कॉमन घेता येईल. अल्फा इथं आहे, अल्फाचा वर्ग आहे आणि इथं अल्फा आहे म्हणजे आपल्याला अल्फा कॉमन घेता येईल. इथं बीटा आहे आणि इथं बीटाचा वर्ग आहे म्हणजे आपल्याला बीटा कॉमन घेता येईल. म्हणजे काय कॉमन घेता येईल तर 3 अल्फा बीटा हे कॉमन घेता येईल. बाकी जसं आहे तसंच मांडूया. अल्फा अधिक बीटाचा घन बरोबर अल्फा घन अधिक 3 अल्फा बीटा कॉमन घेतले. आता कंसात काय शिल्लक राहील तर इथला एक अल्फा अधिक इथला एक बीटा शिल्लक राहिलेला आहे तो घेतला कंसामध्ये. अधिक तिसरं पद जे आहे, शेवटचं पद जे आहे बीटाचा घन, ते आपण जसं आहे तसंच लिहिलेलं आहे. आता आपल्याला विचारताना त्यांनी विचारलंय की अल्फा घन अधिक बीटा घनची किंमत किती आहे. मग आता आपण हे जे मधलं पद आहे त्याचं पक्षांतर या बाजूला करूया. कसं होईल ते बघू. तर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा याचं पक्षांतर केल्यावर ते वजा होतील 3 अल्फा गुणिले बीटा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा बरोबर या बाजूला शिल्लक राहील अल्फाचा घन अधिक बीटाचा घन. याचीच किंमत आपल्याला काढायची आहे. ती या बाजूला घेऊ आणि ही बाजू त्या बाजूला करूया. म्हणजे बाजूंची आदला बदल करूया. चिन्ह बदलणार नाही. बाजूंची आदला बदल केल्यावर तुम्हाला अल्फा घन अधिक बीटा घनची किंमत काढायची आहे म्हणून ती आपण डाव्या बाजूला घेतोय आणि हे सगळं उजव्या बाजूला. अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा आणि कंसामध्ये अल्फा अधिक बीटा. आता आपण अल्फा अधिक बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांची किंमत शोधूया. ती किंमत आपण अगोदरच काढलेली आहे. अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याला आलेली आहे 2 आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत आलेली आहे ऋण 7. ती टाकूया त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला मिळेल अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर 2 चा घन वजा 3 गुणिले अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे ऋण 7 आणि याची किंमत आहे 2. सगळ्या किमती टाकल्या त्या ठिकाणी आपण.
सोपं रूप देऊया त्याला. या ठिकाणी 2 चा घन 8 होईल, हे वजा चिन्ह आहे आणि हे वजा चिन्ह आहे त्यामुळे अधिक होईल. 3 7 21 आणि 21 दोन्ही 42. अशा प्रकारे आपल्याला किंमत मिळाली आणि मग शेवटी 8 आणि 42 यांची बेरीज येणार आहे 50. म्हणजेच तुम्हाला अल्फा घन अधिक बीटा घन ची किंमत मिळालेली आहे 50. अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर 50 ही किंमत आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला जर परीक्षेमध्ये फक्त अल्फा घन अधिक बीटा घनची किंमत काढा म्हटलं तर ही कृती आपल्याला करावीच लागणार आहे आणि त्याच्यानंतर ही सूत्र लिहून आपण इथपर्यंत जाऊ शकतो. हेच आपलं उत्तर असणार आहे. मग खाली आपल्याला उत्तर म्हणता येईल की अल्फा घन अधिक बीटा घन ची किंमत आहे 50. म्हणून अल्फा घन अधिक बीटा घन ची किंमत 50 आहे. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येते. हे सुद्धा उदाहरण बोर्डाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग हे उदाहरण किंवा अल्फा घन अधिक बीटा घन हे उदाहरण यांच्या किमती काढा हे परीक्षेत वारंवार विचारलेलं आहे. सराव संच 2.5 मधील शेवटचा प्रश्न आहे 7वा. त्या प्रश्नामध्ये सांगितले आहे की खालील प्रत्येक वर्ग समीकरणासाठी जी मुळं आहेत ती वास्तव संख्या आहेत आणि समान आहेत. वास्तव संख्या आणि समान आहेत तर k ची किंमत काढा. 2 समीकरणं तुम्हाला दिलेली आहेत. त्या 2 समीकरणांपैकी आपण आता पहिल्यांदा पहिलं समीकरण घेऊया आणि त्या पहिल्या समीकरणासाठी k ची किंमत काढूया. तर पहिलं समीकरण आहे 3y चा वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. आता मुळांचे स्वरूप अशा प्रकारे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते उदाहरणं घेतलेली आहेत. तर मुळांचं स्वरूप समान आणि वास्तव संख्या केव्हा असते? जेव्हा विवेचकाची किंमत, विवेचक म्हणजे b वर्ग वजा 4ac ला म्हणतो आपण विवेचक, ज्या वेळेस किंवा त्यालाच आपण या ठिकाणी अशा पद्धतीने डेल्टा सुद्धा म्हणतो. डेल्टा बरोबर म्हणजे हे जे चिन्ह आहे त्रिकोणाकृती या चिन्हाला म्हणतो आपण डेल्टा, त्यालाच म्हटलं जाते b वर्ग वजा 4ac. ही किंमत जेव्हा 0 असते त्याच वेळेस त्या वर्ग समीकरणांची मुळे वास्तव आणि समान असतात. वास्तव व समान असतात ही त्याची अट आहे. म्हणजे ज्यावेळेस b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असेल त्यावेळेस मुळे वास्तव व समान असतात. आता यांनी आपल्याला अगोदर सांगितलं आहे की मुळे ही वास्तव व समान आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी हा जो डेल्टा आहे किंवा b वर्ग वजा 4ac आहे याची किंमत किती आहे? 0 आहे. हे आपल्याला उदाहरणात दिलेलं आहेच. प्रथमतः आपण आता याची तुलना करून abc च्या किमती काढूया. ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 अशी तुलना करून घेऊया. तुलना करून घेतल्यानंतर आपल्याला abc च्या किमती काढून घेता येतील. तुलना करून घेऊया. तुलना करून घेतल्यानंतर तुम्हाला a ची किंमत मिळेल 3, b ची किंमत या ठिकाणी मिळेल k आणि c ची किंमत मिळणार आहे 12. आता आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूया. b वर्ग वजा 4ac त्यालाच म्हणतो आपण विवेचक किंवा त्यालाच म्हणतो आपण डेल्टा. b वर्ग वजा 4ac बरोबर किंमत टाकूया. b म्हणजे k चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत गुणिले b ची किंमत c ची किंमत 4ac या ठिकाणी अशा पद्धतीने किंमत टाकल्यानंतर हे सोडवूयात आपण. म्हणजे आपल्याला डेल्टाची किंमत मिळेल. म्हणून डेल्टा बरोबर इथं होईल k वर्ग आणि इथं वजा करा 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 12 होतात 144. परंतु दिलेल्या समीकरणांची जी मुळे आहेत ही कशी आहेत दिलेली आपल्याला? मुळे सांगितले त्यांनी वास्तव आणि समान आहेत. परंतु मुळे वास्तव व समान आहेत. वास्तव व समान आहे. हे केव्हा शक्य होईल? ज्या वेळेस डेल्टाची किंमत 0 असेल त्यावेळेस. मग मुळे जर वास्तव आणि समान संख्या आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी डेल्टा बरोबर 0 असलेच पाहिजे. डेल्टाची किंमत 0 होईल. आता ही किंमत इथं ठेवूया 0. 0 बरोबर k वर्ग वजा 144. 144 चं पक्षांतर इकडे करा म्हणजे तो अधिक 144 होईल. 0 अधिक 144 म्हणजे 144 बरोबर k चा वर्ग. आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्या म्हणजेच k बरोबर
आपल्याला धन आणि ऋण 12 मिळतील, कारण धन 12चा वर्ग आहे 144, त्याचप्रमाणे ऋण 12चा सुद्धा वर्ग आहे 144, म्हणून तुम्हाला के च्या किमती मिळणार आहेत धन 12 आणि ऋण 12. शेवटी उत्तर मांडायचे म्हणून के च्या किमती 12 आणि ऋण 12 आहेत. अशा पद्धतीने आपण उत्तर सुद्धा मांडायचं आहे. बरेचदा विद्यार्थी उत्तर मांडत नाही, फक्त इथपर्यंत करतात आणि म्हणतात संपलं उदाहरण, परंतु हे उत्तर सुद्धा या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे. काय विचारलं आपल्याला? के ची किंमत काढा, म्हणून के ची किंमत या स्वरूपात आपण शोधून काढायची आहे. याच उदाहरणामधलं आता आपल्याला दुसरं दिलेलं आहे, दुसरं समीकरण त्यांनी दिलेलं आहे के एक्स कंसामध्ये x वजा 2 अधिक 6 बरोबर 0. आता पहिल्या समीकरणापेक्षा दुसरं समीकरण आपल्याला थोडंसं किचकट दिलेलं आहे. पहिल्यांदा ते सामान्य रूपात करून घेऊया. गुणाकार करा, के एक्स ने या प्रत्येक पदाला गुणूया, म्हणजे काय मिळेल तुम्हाला? के एक्स चा वर्ग वजा या के एक्स ने याला गुणा, म्हणजे 2 के एक्स अधिक 6 बरोबर 0. असं सोप्या रूपात आपण करून घ्यायचं आहे. आता याची तुलना करूया. आता ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, त्याच्याशी तुलना करूया. आता आपण याच्याशी तुलना केल्यानंतर तुम्हाला किंमत मिळणार आहे abc च्या. तुलना करून abc च्या किमती काढूया, म्हणून a बरोबर k ही किंमत आपल्याला मिळाली, b बरोबर ऋण 2k ही किंमत मिळाली आणि c बरोबर आपल्याला 6 ही किंमत मिळालेली आहे. abc च्या किमती आपण शोधून काढल्या. आता आपण डेल्टा, त्यालाच म्हणतो आपण विवेचक, त्यालाच म्हणतात b वर्ग वजा 4ac, त्याची किंमत काढूया. तर b वर्ग वजा 4ac ची किंमत ऋण 2k कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले k गुणिले 6 किंमत टाकली, म्हणजेच डेल्टा बरोबर इथं ऋण 2 चा वर्ग आहे तो 4 होईल आणि k चा वर्ग k होईल, म्हणजे 4k चा वर्ग वजा इथं गुणाकार करावा लागेल, 6 चौक 24 आणि हा k 24k. परंतु आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की परंतु मुळे ही वास्तव संख्या आहेत आणि समान आहेत. मुळे वास्तव आहेत, म्हणजे वास्तव संख्या आहेत व समान आहेत. हे आपल्याला त्यांनी उदाहरणात अगोदरच दिलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की डेल्टा बरोबर 0 असले पाहिजे. ती किंमत ठेवूया या ठिकाणी, म्हणजे 0 बरोबर 4k चा वर्ग वजा 24k. हे अशा प्रकारचं एक समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. आता हे समीकरण आपण सोडवूया. म्हणजे समीकरण कसं मिळालं आपल्याला? 4k चा वर्ग वजा 24k बरोबर 0. डावी बाजू उजव्या बाजूला घेतली आणि उजवी बाजू डाव्या बाजूला घेतली. आता इथं 4 आणि याच्यामध्ये सुद्धा 4 आहे, 6 चौक 24 असा आपल्याला चे अवयव पाडता येतील, म्हणजे 4 कॉमन घेता येऊ शकतो. इथं k वर्ग आहे, इथं k आहे, म्हणजे k कॉमन घेता येईल, म्हणजे 4k हा आपण कॉमन घेतला तर कंसामध्ये शिल्लक राहील k वजा 6 बरोबर 0. पहिला अवयव आणि हा दुसरा अवयव यांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे याचा अर्थ 4k ची किंमत 0 असली पाहिजे, किंवा मग त्या ठिकाणी k वजा 6 ची किंमत 0 असली पाहिजे. दोन पैकी एक स्थिती असेल. हे जर आपण घेतलं तर तुम्हाला k ची किंमत मिळेल k बरोबर 0/4, किंवा याला जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला मिळेल k बरोबर 6. पक्षांतर केल्यावर ते धन होतील. इथं मग तुम्हाला किंमत मिळेल k बरोबर 0 आणि दुसरी किंमत तुम्हाला मिळालेली आहे 6. k बरोबर 0 आणि k बरोबर 6 अशा आपल्याला दोन किमती मिळालेल्या आहेत. परंतु आपल्याला k ची किंमत 0 घेता येणार नाही, परंतु k म्हणजे बरोबर 0 ही ग्राह्य नाही. का नाही ग्राह्य ते सांगतो समजून तुम्हाला. ही किंमत ग्राह्य नाही, म्हणजे आपल्याला ते घेता येणार नाही, कारण या समीकरणामध्ये जर आपण k ची किंमत 0 घेतली तर पूर्ण या ठिकाणी हे जे समीकरण आहे या समीकरणाला काही अर्थ राहणार नाही, ते मिनिंगलेस म्हणजे अर्थहीन होईल. म्हणून आपण k ची किंमत 0 घेता येणार नाही आपल्याला, म्हणून ती ग्राह्य नाही. म्हणून आपल्याला k ची किंमत मिळणार आहे, म्हणून k ची किंमत 6 आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या दोन व्हिडिओच्या अंतर्गत सराव संच 2.5 मधील सर्व उदाहरणं कव्हर केलेली आहेत.
सराव संच 2.5 मधील अगोदरची जी उदाहरणं आहेत ती अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहेत, ती तुम्ही जाऊन बघा. त्याच्यानंतर मग उर्वरित उदाहरणं जे आहेत त्या उर्वरित उदाहरणासाठी हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे सराव संच 2.5 कव्हर केलेला आहे. यातील सर्व उदाहरणे आपल्याला समजली असतीलच. आपल्या अभ्यासामध्ये जर याचा उपयोग होत असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.